नमस्कार, मी दत्ता कानवटे। TV9 मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। TV9च्या वतीने एक विशेष बस सध्या संभाजीनगरमध्ये आणलेली आहे आणि संभाजीनगरमधले काही राजकीय प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन आपण शहराचा फेरफटका मारणार आहोत। या कार्यक्रमामध्ये आपण जर बघितलं तर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट आहेत, त्याचबरोबर भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर आहेत, शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आहेत आणि त्याचबरोबर इतर सर्व मोठे पदाधिकारी आहेत। यांच्यासोबत आपण चर्चा करत संपूर्ण शहराचा फटका मारणार आहोत। आपण बघू शकता की हा शहराचा आजूबाजूचा जर परिसर बघितला तर हा परिसर या ठिकाणी आपल्याला आपण सध्या रेल्वे स्टेशन रोडवरून जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे करत असताना या सगळ्या आपण पदाधिकाऱ्यांशी बातचीत सुद्धा करणार आहोत। हा संभाजीनगर शहरातला रेल्वे स्टेशनचा रस्ता आहे। या रेल्वे स्टेशन रस्त्यावरून सध्या आपली बस चाललेली आहे। रेल्वे स्टेशनवरून क्रांती चौकला आपण जाणार आहोत। क्रांती चौकातून पुन्हा हायकोर्ट आणि हायकोर्टाकडून पुन्हा ही बस जी आपली ते शिवाजीनगर कोर्टाकडे शिवाजीनगर परिसरात जाणार आहे आणि हा फेरफटका आपण या सगळ्या नेत्यांना बोलत सुरू करणार आहोत। आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करणार आहोत शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्यापासून। साहेब, तुम्ही स्वतः पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार आहात, कसा प्रतिसाद मिळतोय, कसा चाललाय प्रचार? अत्यंत जोरात जोशात तुम्ही पाहत असाल। आमच्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर सर्व समाजातील थरातील सर्व लोक यात इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि सर्वांना माहिती आहे या शहरावरचा भगवा आम्हाला उतरवायचा नाही तर तो मानाने डौलाने फडकला पाहिजे, यासाठी सगळ्यांची तयारी जोरात सुरू आहे। तुमच्यासोबत इथं भाजपचे सुद्धा पदाधिकारी आलेले आहेत। सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे तुमच्या विरोधातला जो उमेदवार आहे तो यांनीच पाठवून दिलेला आहे। यांनीच पाठवलेलं नाही, यांच्याकडे राहून त्याचं पोट भरलं होतं। आता दुसरीकडे तो फिरायला लागलेला आहे आणि त्याला असं वाटतं की आपण इकडे गेल्यानंतर काही आमदार वगैरे होऊ, पण तो जनता हुशार आहे, त्यांना माहिती कुणाला कुठे जागा दाखवायची आणि त्यामुळं त्यांचं जसं इकडं आगमन झालं तसा उभाटा गटामधले असलेले सर्व पदाधिकारी हे आता पुन्हा आमच्यासोबत येत आहेत। रोज त्यांचा प्रवेश होतोय। कालच पाहिलं तर 18 लोकांनी त्यांच्या सामूहिक राजीनामेसुद्धा दिलेले आहेत। म्हणजे इथं असलेली त्यांची जी काही गटबाजी आहे त्या गटबाजीचा परिणाम आता पक्षावर सुद्धा झालेला आहे आणि मला नाही वाटत आता उभाटामध्ये कोणी राहिलं। एखाद दोन आमचे नंदू घोडेले वगैरे आहेत, त्यांनाही आम्ही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय। नंदू घोडेले यांच्याकडे आपण जाणार आहोत, पण तत्पूर्वी भाजपची प्रतिक्रिया घेऊ। त्यांच्या विरोधातला उमेदवार तुमचा प्रचंड निष्ठावंत होता। मागच्या वेळेला ते अपक्ष उभे होते तर त्यांना भाजपनेच रसद पुरवली होती आणि यावेळेला भाजपनेच त्यांना तिकडे पाठवल्याची चर्चा आहे। अत्यंत हे चुकीचं आपलं स्टेटमेंट आहे। जसं आत्ता आमदार साहेबांनी सांगितलं की त्याला अति महत्त्वाकांक्षा त्याला कार्यकर्ता तो होता, त्यामुळे तो तिकडे गेला। पण मला हे की आज संभाजीनगरचं खासियत सांगायची की संभाजीनगरची जनता ही हिंदुत्ववादी जनता आहे आणि आज जे उमेदवार आमच्या विरुद्ध उभे आहेत, शिरसाट साहेबांचं सोडा, पण मध्य आणि पूर्वमध्ये जे उमेदवार उभे आहेत ह्यांनी छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध केला, ह्यांनी राम मंदिरला विरोध केला, 370 कलमला विरोध केला, ह्यांनी हमास सारख्या अतिरेकेचा खात्मा करणाऱ्या त्या देशाचा विरोध केला। असे ही सगळी म्हणजे बाहेरची काय ह्याला म्हणावं हे हिरवी सापं ह्यांना मतदान लोक करणार नाही। महायुतीचे या संभाजीनगर शहराचे चारीचे चारी उमेदवार निवडून येतील फुलंब्रीच्या सहित। सगळे उमेदवार निवडून येतील म्हणतात। आपल्यासोबत ठाकरे गटाचे नंदकुमार घोडेले आहेत। भाऊ शिरसाट साहेब आणि शिरीष बोराळकर यांचे आरोप। एकतर आपण जे म्हटलात की पश्चिमचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता होता आणि भारतीय जनता पार्टीनेच त्याला आमच्याकडे पाठवलेले नव्हे। आता परिस्थिती अशी आहे की आतून भारतीय जनता पार्टी त्यांना मदत करते, हे मान्य करावंच लागेल। दुसरी गोष्ट, सन्मान्य शिरसाट साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की भगवा जो उतरवला, शिरसाट साहेब आपण सोबत काम केलेलं आहे। मला वाटतं तेव्हासुद्धा एक या ठिकाणी या संभाजीनगर शहरावर जो जिल्ह्यात असेल शहरावर असेल एक भगव्याचं राज्य होतं, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचं हे आवडतं शहर आणि मला वाटतं मग का सोडून गेले ते? जेव्हा हिंदुत्ववादी पक्ष हा आमचा शिवसेनेचा होता, साहेब सोडून गेलेत, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने युती धर्म पाळला नाही, त्याच्यामुळे हा भगवा खाली उतरवला गेला। हे भारतीय जनता पार्टीने त्या मान्य करायलाच पाहिजे। आणि जेव्हा हे आमच्यावर आरोप करतात की यांनी विरोध केला तेव्हा हा राजू शिंदे तुमच्याकडेच होता ना, तुमचाच तो पदाधिकारी होता। विरोध करताना तेव्हा
तुमच्यासोबत होता, आता आमच्याकडे आहे म्हणून तो विरोध करणारा. हे असं दुटप्पी भूमिका चालत नाही. पक्षाची, मोठ्या पक्षाची भूमिका असते, त्याच्यावर आपण ठाम राहायला पाहिजे. असं दोन पक्षामध्ये भांडणं लावायचे, फोडाफोडी करायचं, हे राजकारण कधी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही. आणि उद्धवसाहेबसुद्धा त्याच मार्गावर आज चालत आहेत. आणि मला वाटतं उद्धवसाहेबांना आज जो त्रास देण्याचा प्रकार यांनी भारतीय जनता पार्टीने आमचेच लोक फोडून सुरू केलेला आहे, मला वाटतं जनता यांना कधीच माफ करणार नाही. नक्कीच. मला हसू येते. घोडिले साहेबांचा अभ्यास थोडा कमी आहे. अहो 17 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे यांनी घेतले तोडून. 17 यांच्याकडे उमेदवार नाही. अहो ऐका, उमेदवार नाही यांच्याकडे, अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे. आत्ता शिरसाट साहेबांनी सांगितलं यांचा जिल्हा प्रमुख हा राजीनामा देऊन 17 त्यांचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उद्धव ठाकरे सेना सोडून गेले. ही बाळासाहेबांची शिकवण होती का? काँग्रेस बरोबर राहून आज राम मंदिरला विरोध करणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची ही भूमिका होती. आज त्यांना किती जागा मिळालेल्या आहेत? आज हे गेले तर आघाडी सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये होते त्यावेळेस 171 जागा लढत होते. आता हे 100च्या आत आहेत. ही यांची लायकी आहे, ठेवली आहे आघाडीने. हे मला दुःख या गोष्टीचं आहे. बाळासाहेबांच्या विचाराचा हा पक्ष म्हणतो, पण आता बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन आज म्हणजे काय म्हणतात त्याला, हे औरंगजेबच्या टीमचे सदस्य झाले. त्याचं मला आश्चर्य वाटतं. प्रचंड घणाघाती आरोप आहे तुमच्यावरती. लायकी काढली तुमची भाजपने. एक तर लायकी काढण्या इतपत यांचा पक्ष नाही. स्वतःची लायकी बघूनच बोलायला पाहिजे या मताचं मी आहे. दुसरी गोष्ट, 17 यांचे आले ते का सोडून गेले आता आत्मपरीक्षणसुद्धा करा. आणि तुमचा आकडा या महायुतीमध्ये कितपत आला, किती खाली आला, त्याचंसुद्धा आत्मपरीक्षण करण्याची वेळ. या राहिला प्रश्न औरंगजेबाचा. जेव्हा शिवसेना प्रमुखांनी या शहराचं नाव औरंगाबाद जेव्हा पुसून काढलं आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ठेवलं, म्हटलं तेव्हा यांच्यासुद्धा पोटात कुठंतरी पोटसू उठला होता. आतून हे म्हणायचे की नाही, या श्रेयवादाची लढाईला यांनी सुरुवात केली. आणि आता सर्वप्रथम उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा कॅबिनेटमध्ये हा विषय मंजूर केला, मला वाटतं नंतर त्याला कुठंतरी आपल्याला श्रेय मिळावं म्हणून छत्रपती संभाजीनगर हे नाव ठेवलं संभाजीनगरऐवजी. होय, छत्रपतीच आहेत संभाजी. काय बोलावं यांना? श्रेय लाटण्याचा प्रयत्न म्हणतात तुमचा, कारण तुमच्या साहेबांनी काय माहिती का, एक तर कायदेशीर थोडासा आपल्याला टेक्निकल गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आरोप करायचे म्हणून करायला नाही पाहिजे. अहो कॅबिनेटमध्ये निर्णय कधी घेतला? जेव्हा सरकार जायच्या 1 दिवस अगोदर. बरं घेतला, त्यांना हे माहिती पाहिजे की हे कॅबिनेटमध्ये काहीही निर्णय घेतला असा मोठा तर त्याला केंद्राची मंजुरी लागते. जोपर्यंत केंद्राची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत हे नामांतर होत नाही. आणि म्हणून तुम्ही जे श्रेयवाद वगैरे नका, परंतु जे आम्ही केलं आहे त्याला कमीत कमी चांगलं म्हणा ना. मग आज ज्यांच्या पाठिंब्यासाठी तुम्ही तरसताय, ज्यांच्यासमोर गुडघे टेकताय, ज्यांच्यासाठी लाचार होत आहेत, त्या लोकांना संभाजीनगर म्हणायला हवं ना तुम्ही. ते लोक आजही कोर्टात जात आहेत आणि तुम्हाला मताच्यासाठी तुम्ही त्यांच्याच बरोबर राहताय. व्हॅलिड मुद्दा आहे भाऊ. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा अजूनही संभाजीनगरवरती भर नाही म्हणण्यावर. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं तर सोडा, परंतु भारतीय जनता पार्टीने जे बी टीम MIMच्या नावाने या ठिकाणी जी पाळून ठेवलेली आहे, त्यांना उचकून हे राजकारण करतात. आणि मला वाटतं सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. मग ते काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, सर्वांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, होय आम्हाला अभिमान आहे छत्रपती संभाजी महाराजांचा आणि कोणी काही विरोध केलेला नाही. असतील काही म्हणतं जात्यंध लोक, परंतु सर्वांचा काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा या संभाजीनगर नावाला म्हणजे आता यांना स्पष्टपणे यांनी सांगितलेलं आहे की MIM जी आहे ना ती भाजपची बी टीम आहे. म्हणजे पश्चिममध्ये तुम्हाला ती बी टीम नको आहे. तुम्ही त्या बी टीमला निषेध करत आहात त्याचा. तुम्ही MIM तुमच्या बरोबर राहणार नाही हे ठासून तुम्ही सांगा. MIM ती भाजपची बी टीम आहे आणि त्यांचं मतदान आम्ही घेणार नाही असंच एकदा बोलून दे त्यांना. नक्कीच हा मुद्दा संजय शिरसाट या ठिकाणी मांडतायत. मात्र आणखी एक मुद्दा जो आहे तो संजय शिरसाट यांच्याकडून आपल्याला घेणं अपेक्षित आहे. तो म्हणजे नंदू घोडेले यांनी तुमच्यावरती आरोप केला की तुमच्या जो विरोधातला उमेदवार आहे त्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीची आतून रसद मिळते, भाजप त्यांचं काम करत आहे. हे रसद मिळते का नाही ते आम्ही पाहून घेऊ. भाजपचे सर्व पदाधिकारी आमचं काम करतायत, प्रामाणिकपणे काम करतायत. परंतु आज एक मोठा खुलासा आज नंदू घोडेलेने केला आहे की
MIM ही भाजपची बी टीम आहे आणि त्याचा पाठिंबा आम्ही पश्चिम मतदारसंघामध्ये घेणार नाही हे जर त्यांनी ठासून सांगितलं, मला वाटतं ही थोडं स्वाभिमान आणखीनही त्यांच्यात जिवंत आहे आणि त्याचं त्यांनी उदाहरण आता दिलेलं आहे. काय वाटतंय? मला दुःख आहे की नंदू घोडेलेसारखा एकदम कडवक शिवसैनिक काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसतोय. त्याच्या मनालाही खूप खंत आहे, पण काय करणार बिचारे आम्ही त्यांना म्हणतोय की खरं प्रखर हिंदुत्ववादी संघटनेमध्ये महायुतीमध्ये या. त्यामुळे मला असं वाटतं काही दिवसात ते आमच्याबरोबर दिसतील. MIM बी टीम नाही खरंच? अरे कशी बी टीम? आमची लढाई MIMचीच आहे. MIMचीच आमची लढाई आहे. या शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिमच लढाई आहे. आमचे उमेदवार हिंदू मुस्लिम समाज भाजपला महायुतीला मतदान करत नाहीत. त्यामुळे आमची या संभाजीनगरमध्ये लढाई खऱ्या अर्थाने हिंदू आणि मुस्लिम लढाई आहे. त्यामुळे आमची बी टीम असण्यास संबंध नाही आहे. हे त्यांचे MIM त्यांच्या मांडीला मांडी लावून त्याचे मतं घेऊन त्यांचे आता विरोधी पक्षनेते निवडून येतात. त्यांना विचार बरं त्यांनी मतं घेतले का नाही. जुना मुद्दा आहे. खरं तर अंबादास दानवे यांना अतिमतं मिळाली होती. मात्र नव्या मुद्द्याकडे येऊ आपण. ते म्हणतात की आमची लढाई हिंदू मुस्लिमांची आहे. तुमची लढाई आता अशी राहिली आहे का? हिंदू मुस्लिम हा मुद्दाच आता मुळात राहिलेला नाही. मग आता स्वतःचं राजकारण आता भावनिक मुद्द्यावर निवडणुका होत नाही. विकास कामं काय केलीत, जनतेसाठी काय करणार, बेरोजगारांकरता काय करणार, शेतकऱ्यांकरता काय करणार, या ठिकाणी आरोग्यविषयक असेल, आरोग्याचा मुद्दा असेल, त्याही पलीकडं मला वाटतं शिक्षणाचा मुद्दा असेल, हे सगळं सोडून दिलं. आणि हिंदू आणि मुस्लिम होय, आमची संघटना आम्ही कधी हिंदुत्व या ठिकाणी सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आणि हिंदुत्वाच्या सोबत आहोत. आधी जनतेला माहिती आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी शिकवण दिलेली आहे. तुम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, फक्त मुस्लिमांना सोडून दिलं. नाही, कुठं मुस्लिम आणि हिंदू हा मुद्दाच राहिला नाही. मला या मुद्दाच राहिला. नाही, आता तुम्ही माननीय उद्धव साहेबांचे भाषण ऐकता. पहिले कसे होते, तमाम माझ्या हिंदू भगिनी आणि बंधूंनो. आता ते बोलत नाही हिंदू बंधू आणि भगिनी राहिल्या नाही. आता तमाम माझ्या मतदार बंधूंनो म्हणतात ते. हे कसं काय झालं? हे कारण आहे का तुम्ही सोडून जाण्याचं त्यांना? मुळामध्ये त्यांनी ज्या लोकांबरोबर आयुष्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही, त्यांच्याबरोबर यांनी युती म्हणून महाविकास आघाडी स्थापन केली, सत्तेमध्ये गेले. आता घोडेले किती जरी बोलत असले की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही शिवसेना प्रमुखाचे विचार अडॅप्ट केलेले आहेत, त्यानुसार चालतोय. आज तुम्ही जर पाहिला मागच्या लोकसभेला यांनी पाकिस्तानचा झेंडा घेऊन प्रचार केला, तो मुसा त्यांच्या रॅलीमध्ये होता. आणि आजही या संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी यांना त्याच गोष्टीची गरज पडायला लागलेली. परंतु बरं झालं एक क्लिअर तुमच्या माध्यमातून तरी झालं की MIM बरोबर हे जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा राहील. यांच्यामध्ये थोडंसं हिंदुत्व बाकी आहे की काय, आता तिची काही शंका होती तर आहे, थोडं काही प्रमाणात काही टक्के असेल. तर आता यांनी MIMच्या बरोबर जाऊ नये किंवा MIMला साथ देऊ नये ही अपेक्षा करणं मला वाटतं उचित राहील. आणि विकासाच्या गोष्टी ज्या करतायत, आमचा प्रामुख्याने मुद्दा हेच आहे की तुमच्या 2.5 वर्षाची सत्ता आणि आमच्या 2.5 वर्षाची सत्ता याच्यात दोघातला फरक. तुम्ही 4 काम विकासाची सांगू शकता ना, त्याच्यावर आपण निवडणूक लढवू ना, त्याच्यावर निवडणूक लढवू, विकासाच्याच कामावर लढवू आपण. आम्हाला दुसरा मुद्दा नको आहे. 4 कामं सांगा तुमची. आता स्मार्ट सिटी कोणाच्या कार्यकाळामध्ये आली? स्मार्ट हे शहर जे स्मार्ट होतं आहे ते कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी येतं आहे? त्याच्यानंतर आपण आपल्या दैवताच्या पुतळ्याच्या तिथं जातो आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातला सर्वात उंच पुतळा कोणाच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी उभा राहिला? आणि मला वाटतं त्याच्याकरता प्रयत्न एक लक्षात घ्या, सन्माननीय नंदू घोडेले साहेब, आपण महापौर होता. शहराच्या विकासाचे 4 मुद्दे विचारतायत ते. विकास आपल्या हे कोणी केला? तुम्ही का नाही करू शकलात? तुम्ही आमचेच होते. कोण होते? मुख्यमंत्री विसर पडला. छत्रपतींचा तुम्हाला विसर पडला. मुख्यमंत्री कोण होते त्यावेळेस? मुख्यमंत्री पैसे दिले तुम्ही. आदित्य उद्धव ठाकरे अहो साहेब, साहेबांनी याचं लोकार्पण केलंय. बघा आहे ना, 4 मुद्दे, पण 4 मुद्दे सांगायला त्यांच्याकडे नाही. आज मी सांगू शकतो 4 मुद्दे. आज समृद्धी मार्ग झाला, हा आम्ही केला. आज हा नॅशनल हायवे झाला धुळे सोलापूर, तो आम्ही केला. आज 20,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट किर्लोस्कर टोयोटाची, ते आम्ही केला. आज विकास मंत्री होते तेव्हा
हेच नगर आणलेली ती आम्ही आणली. जो 40,000 कोटीचे प्रोजेक्ट आज संभाजीनगरमध्ये आणले आणि पाण्याची योजना जी कोणी आणली? माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1800 कोटी रुपये दिले, पण यांच्या सरकारने ते थांबवले. यातलं सत्य काय? पाणी पुरवठा देवेंद्र फडणवीसांनी आणला, उद्धव ठाकरेंनी आणला की एकनाथ शिंदेनी आणला? एक तुम्हाला सांगतो, ही योजना समांतर योजना आली होती. ही समांतर योजना आणली, त्याचा बट्ट्यापोळ कोणी केला हे अख्खं शहर जाणतंय, अख्खं शहर जाणतंय. हे कोणत्याही कॉमन माणसाला जाऊन तुम्ही विचारा की बस चंद्रकांत खैरेंकडे इशारा आहे का? हा त्या टायमाला त्यांचं एक नेतृत्व इथं होतं आणि त्यांनी ते केलं होतं. त्यांच्याकडे कंट्रोल पॉवर होता. समांतरची वाट लागली. त्यानंतर जेव्हा आमचं युतीचं सरकार आलं, पुन्हा त्यांना सांगितलं, मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगितलं, कारण की फायनान्स डिपार्टमेंट त्या हे झालं पाण्याचं. हा समोर पुतळा दिसतोय बघा, किती सुंदर, रुबाबदार, छान आहे. अगदी देशाला सुद्धा प्रभावित करणारा, म्हणजे प्रत्येक माणसाला आदर्श देणारा हा पुतळा तुम्ही बघा. तुमच्या दोघांच्याही समोर दिसतोय. नंदू घोडेले यांना सुद्धा विनंती करतो की आपण हा पुतळा पाहावा. नंदोडे घोडेले यांचा दावा आहे की हा पुतळा त्यांनी बसवलाय. अहो, या पुतळ्याचा जेव्हा आम्ही ठराव महानगरपालिकेमध्ये, नंदू घोडेल्यात सुद्धा माहिती आहे की ठराव आम्ही घेतलेला, आम्ही सूचक होतो. आम्ही ह्या पुतळ्याच्या ज्या टायमाला बसवायचा त्या टायमाला पहिला ठराव घेणारे आम्ही आहोत. आणि हे घेतल्यानंतर पुतळा कसा असावा, काय असावा, यासाठी आम्ही स्वतः याचं जे आर्किटेक्ट आहेत ना, ते पुण्याचे आहेत, यांना माहीत नाही. आम्ही त्या फॅक्टरीमध्ये जाऊन पुतळा कसा असावा, कुठे एखादी बारीक बारीक गोष्टी ज्याच्यामध्ये कमी असू नयेत, हे आम्ही स्वतः व्हिजिट केलेले आहेत. आम्ही नव्हते तेवढ्याला, हे नव्हते त्या टायमाला, या त्या टायमाला नव्हते. सुभाष देसाई सन्मान्य पालकमंत्री साहेब होते. उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे साहेब होते. कारण का? अरे तुमचं ज्ञान कमी जास्त असू शकतं, मी मान्य करतो, परंतु हा पुतळा सुभाष देसाई यांना भेटत होते का? उद्धव ठाकरे यांना भेटत होते? अजिबात नाही. हे कधी भेटो? ऐका साहेबांनी या देवताला मी वंदन करतो. उद्घाटन आदित्य ठाकरे. ऐका, दुःख असतंय, ह्या आमच्या आराध्य दैवत हिंदूचं शिवरायांच्या आपण समोरून चाललेलो आहोत. यांचे विचार ते विसरलेले आहेत, हे ते सांगायला विसरले. अहो, ते आज विसरून औरंगजेबाची टीम झालेले आहेत. ते जे प्रखर औरंगजेबाला विरोध करणारे आमचे छत्रपती शिवाजी राजा त्यांच्या विरोधात प्रश्नांच्या फैरी सुरू केल्यात. शिरसाट साहेबांकडे जाऊयात. आदित्य ठाकरेंनी पुतळ्याचं अनावरण केलं त्यावेळेला तुम्ही सुद्धा आदित्य ठाकरेंसोबतच होतात? अहो, ज्या दिवशी त्यांनी उद्घाटन केलं ना, गपचूप येऊन उद्घाटन करून गेले. आपण बोला. 1 लाख लोक होते, मान्य करा, गुपचूप नाही केलं. 1 लाख लोक आदित्य ठाकरेला पाहायला नव्हते आले, ते शिवाजी महाराजाला पाहायला आले. हे शिवाजी, अरे लोक, अब ठीक आहे, केलं का? हा, काय झालं त्याच्याने? काय त्याचा सहभाग होता तुमचा? या ऐकून घ्या. त्या पालकमंत्री बरोबर मी, सुभाष देसाई होते, सरकार महायुतीचं होतं. आम्ही स्वतः जाऊन पुण्याच्या त्या फॅक्टरीमध्ये जाऊन हे सर्व पुतळा आम्ही पाहिल्या डोळ्यांनी घडवताना, आणि त्या टायमाला आम्ही हा पुतळा इथं स्थापित केलेला आहे. तुम्ही शिवसेनेत होतात ना उद्धव ठाकरेंसोबत? होतो. तेच तर ते म्हणतात की आम्ही बसवला होतो. हा उद्धव ठाकरेंनी बसवला का? अहो, हे बघा, जोपर्यंत चांगलं काम करत होते आम्ही त्यांच्याबरोबर होतो. काँग्रेस बरोबर गेले, आम्ही त्यांच्यापासून फारकत घेतली. आम्हाला त्यांचे विचार पटले नाही म्हणून, नाही तर आम्ही त्यावेळेला हेच तर बोंब मारत होतो, अरे नका जाऊ त्या काँग्रेस बरोबर, नका जाऊ त्या राष्ट्रवादी बरोबर. आणि आज अवस्था काय? आता आपल्याला सिल्वर ओकला कशाला जावं लागतं? अरे एकेकाळी मातोश्रीवर येणारे लोक आता सिल्वर ओकवर चाललेत. आणि म्हणून आता तुमची जी काही तुमची काही इमेज होती ना, ती आता डाऊन झाली. आज बघा ना तुम्ही, शरद पवार पुढे असतात, त्याच्या मागं आणखी काही काँग्रेसचा नेता असतो, त्याच्या मागं कुठेतरी लास्टला हे असतात. आणि ही कसं झालं? हे किती अवस्था? नाही, शिरसाट साहेबांनी सिल्वर ओकचा उल्लेख या ठिकाणी केला आहे. बारामतीमध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी साहेब गेले होते, एकाच मंचावर शरद पवार साहेबांनी मोदी साहेब होते. मोदी साहेबांनी सुद्धा मान्य केलं की शरद पवार साहेबांचं बोट पकडून मी या ठिकाणी राजकारणामध्ये मोठा झालो. म्हणजे शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोदी साहेबांनी सुद्धा मान्य केलेलं आहे, नाकारता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट समांतर जलवाहिनीचं शिरसाट साहेब म्हटले की बट्ट्याबोळ केला. हो, बट्ट्याबोळ केला, फक्त नाव घेण्याचं विसरलं. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्याचा बट्ट्याबोळ केला हे सांगायला ते विसरलेत. नाहीतर आज लोकांच्या घरामध्ये 24 तास पाणी आलं असतं. पडद्यामागनं यांचे सगळे नगरसेवक सभागृहामध्ये
समांतर जलवाहिनीचा ठराव कोणी केला, त्याच्या विरोधात मतदान कोणी केलं, हेच होते भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य साहेब आमदार होते. मला वाटतं हे सिरसाट साहेबांना सुद्धा माहिती आहे. कदाचित ते त्यांच्या- भाजपने केला बट्ट्याबोळ. काही नाही. या टायमाला नंदू घोडेलेला चांगल्या प्रकारे माहिती, परंतु बिचारीची थोडीशी अडचण होते. आता कसं सांगेल ना, एखाद्या नेत्यांच्याबद्दल आज उघडपणे बोलणं हे योग्य नाही आहे, म्हणून तो बोलत नाही. हा त्याचा मोठा मनाचा मोठेपणा आहे. आता या योजनेला जे आम्ही जास्त पैसे लागले, परंतु योजना आता पूर्णत्वाकडे चाललेली. गेल्या 2 महिन्यापूर्वी 822 कोटी रुपये जो कॉर्पोरेशनचा शेअर होता ते सुद्धा सरकारने टाकला आहे. नॉमिनल त्यांना लोन बेस दाखवलेलं आहे. म्हणून आम्ही हे जे काही कामं करतो ना ती पॉझिटिव्हली करतो. उगाच तरी आरोप प्रत्यारोप करून आम्ही कामं करत नाही. पण नंदू घोडेले यांचे तुमच्यावर 2 आरोप आहेत. एकटा पहिलवान सगळ्यांशी भिडतोय आज नंदू घोडेले साहेब. त्यांचा तुमच्याकडे प्रश्न असा आहे, ते असं म्हणाले की नरेंद्र मोदी हे शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आले, नंबर 1. आणि नंबर 2, भाजपच्या नगरसेवकांनी बट्ट्याबोळ केला या योजनेचा. एक तुम्ही लक्षात घ्या, छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने आज का नाकारलं तुम्हाला? त्याच्याचमुळे नाकारलं की तुम्ही जे काही प्रोजेक्ट आणले केंद्राचे, त्याच्यामध्ये तुम्ही ते प्रायव्हेटायझेशन सगळं केलं, त्यामुळे त्याचा बट्टाबोळ झालेला आहे. आज सगळ्या जनतेला माहिती आहे. आम्ही तर काय, महापौर हे होते, सगळे पोझिशन स्टँडिंग कमिटी चेअरमन ह्यांचे होते, महापौर यांचे होते, पण बट्ट्याबोळ कोणी केला हे तमाम जनतेला ते माहीत असल्यामुळे मी याच्यात सगळी जनता अत्यसुज्ञ आहे. त्यामुळे याच्यात मी काय बोलावं, मला हसू येतं आहे की भारतीय जनता पार्टीने समांतर जलवाहिनी योजना बट्ट्याबोळ केला. हे बट्ट्याबोळचा श्रेय हे सगळ्यात शिवसेनेचं आहे. मिळू नये, श्रेय आम्हाला मिळू नये. कमी किमतीमध्ये ही योजना होऊ नये. 790ची 2800 कोटी व्हावी ही यांची मनापासून इच्छा होती. म्हणून यांनी तेव्हा तो 790ची योजना आणून पाडली. आज लोक पाण्या वाचून या ठिकाणी तरसत आहेत. आणि मला वाटतं हे फक्त बघतायत. 2022ला योजना पूर्ण होणार होती. तारीख पे तारीख. सरकार तर यांचंच होतं, दोघांचं. का नाही सुरू करू शकला? कधी म्हटलं 2 दिवस आड देऊ, कधी म्हटलं 24 तास देऊ. काय ते मला वाटतं 24 दिवसात सुद्धा एकदा पाणी मिळत नाही. कुठं फेडणार आहे सगळे जनता? या पाणी प्रश्नावर हा जर विषय काढला ना, याच्यावर 4 तास चर्चा होऊ शकते. परंतु त्यांनाही माहिती या शहरामध्ये चांगले सम तयार झालेले आहेत. पाणी 2 महिन्यामध्ये शहराला येईल. त्या 2 महिन्यामध्ये या शहराला पाणी पुरवठा सुरू होईल. याच्या संपूर्ण काम प्रगतीपथावर आहे. त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण नंदू भाऊ, 2 महिन्यात महायुतीचं पाणी पिणार आहात तुम्ही? अशा घोषणा भरपूर आलेल्या आहेत मागच्या 2 वर्षापासनं. बरं का, मागच्या 2 वर्षापासनं तारीख पे तारीख सुरू आहे. ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी साहेबांकडे जाईल आणि स्वतः चहा पिल त्यांच्यासोबत. 2 महिन्यात जर आलं तर निश्चितपणे तरी म्हणजे योजना आम्ही आणायची, कंप्लीट आम्ही करायचं आणि पुन्हा यांना चहा पाजायचा. अरे कुठंतरी एखादी गोष्ट सोडत जा ना. एक लक्षात घ्या, किंमत वाढली याला जबाबदार कोण? फक्त टक्केवारीमध्ये किमती वाढवायच्या, योजना होऊ द्यायची नाही. मला वाटतं शिरीषजी, आता एक घोषणा मी तुम्हाला सांगेल. ज्या रस्त्यावरून आपण चाललोत ना, सन्माननीय मंत्री महोदय भागवतजी कराड साहेब यांनी घोषणा केली होती, चिकलठाणा ते वाळूज फ्लायओव्हर ब्रिज मोठा. आता आपल्याला खालच्या ज्याने जावं लागतं. कधी होणार ते? घोषणांचा पाऊस. गॅस पाईप. भागवत कराडांनी घोषणा केली होती, आम्हालाही माहिती आहे. ते भागवत कराडांचे चिरंजीव पण इथं आहेत. त्या वाळूज ते चिकलठाणा फ्लायओव्हरवरून प्रवास करतोय का आपण सध्या? आपण सध्या जालना रोडवरनं प्रवास करत आहोत आणि इकडनं वाळूजपासून चिकलठाणापर्यंत फ्लायओव्हरचं प्रोजेक्ट जे सन्माननीय घोडेले साहेब म्हणतायत, हे प्रपोजल केंद्रापर्यंत गेलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की ह्याच्यामधला काही पट्टा हा MSRDCकडे होता, काही पट्टा हा महापालिकाकडे होता आणि हा NHAIकडे ट्रान्सफर करून देण्याची प्रक्रिया ही चालू आहे. आणि ह्या 2 महिन्यांमध्ये ती प्रक्रिया संपेल आणि बजेट ॲलोकेशन होईल. मुळात विषय असा आहे याच्यामध्ये की संभाजीनगर हे निष्ठेचं प्रतीक आहे. संभाजीनगर हे त्यागाचं प्रतीक आहे. संभाजीनगर हे आमच्यासारख्या युवकांना प्रेरणा देणारं शहर आहे. माझा एक मूळ प्रश्न आहे सरांना, एकदम सन्मानाने. 40 वर्षे एका थाळीमध्ये एका परिवारासोबत तुम्ही जेवण करता आणि अचानक सत्यपोटी जे आहे असं काय घडतं की तोच परिवार तुमच्यापासून दूर निघून जातो. हा वेळ सगळ्यांना माहिती आहे की मागच्या इलेक्शनमध्ये महायुतीला मतदान झालं आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे काँग्रेससोबत गेले. तेच मुख्यमंत्री बनले ना. मग पहिला दगा तर तिकडेच झाला. आणि त्याच्यानंतर नाही, हे खरं आहे ना. आणि त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा, ज्या पद्धतीने सर्व आमदारांना किंवा नेत्यांना वागणूक मिळाली, ते स्वतः त्रस्त होऊन जे आहे परत त्यांची घर वापसी म्हणा किंवा परत आपल्या परिवारासोबत जुडले. पण त्याच्यासोबत काय सत्यपोटी जुडलेले काय होते जे तिकडंच अडकून राहिले. तर ह्याच्यावर सरांचं काय म्हणणं आहे? हे फोडाफोडीचं राजकारण. आणि मला वाटतं सगळ्यांना माहीत आहे
भारतीय जनता पार्टीनं घरं फोडण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे. माननीय मुंडे साहेबांचं घर फोडल्यापासून अनेक उदाहरणं यांची आहेत. आता आमचं शिवसेनेचं घर यांनी फोडलं. कसं फोडलं, काय फोडलं सगळ्यांना माहीत आहे. केवळ आणि कोणी हे जे म्हणतात सत्ता यांना पाहिजे होती म्हणून घरं फोडलीत. आज आमच्या वंदनीय शिवसेना प्रमुखांचं घर फोडताना काही वाटलं नाही. आमचे निष्ठावान शिवसैनिक फोडले. आमचे निष्ठावान शिवसैनिक यांनी फोडले. यांनी निष्ठावान कुठं पेडणार आहे. आणि मला वाटतं हे सहजासहजी गेलेले नाहीत. यांनी सहजासहजी पक्ष सोडला नाही. कुठंतरी छातीवर दगड ठेवून आम्ही पक्ष सोडला हे सुद्धा यांनी कबूल केलं. छातीवर दगड ठेवायला लावणारे हेच भारतीय जनता पार्टी होती. छातीवर फक्त दगड ठेवला का आणखी काही, म्हणजे तुमचे पण वेगवेगळे आरोप राहिलेले आहेत? जनतेला माहिती आहे. मी काही जाहीरपणे सांगणार नाही. सगळ्यात त्याचा फार उहापोह झालेला आहे त्या विषयाचा. आता काय ते विषय, परंतु आता निवडणुकीमध्ये ते सगळं कामाला येईल. यांचं कसं आहे, गिरिबी तर टांग उपर. अरे आम्ही पक्ष सोडायला कुणाला चांगलं वाटतं? ज्या लाखो शिवसैनिकाबरोबर एका ताटात आपण जेवलेले लोक आहोत, अनेक नेत्यांच्या बरोबर आपण काम केलेले लोक आहोत, असं कसं घरातून बाहेर पडायला आम्हाला आवडेल? 2 वर्ष सतत समजून सांगत होतो काँग्रेस नको, आपल्याला आपला पक्ष डुबवेल तो. आज काय अवस्था आहे तुमची? काय झालं, त्याचा परिणाम काय झाला? काँग्रेस वाढली, लोकसभेला 1 असलेली सीट 13वर गेली. राष्ट्रवादी वाढली, त्यांचा स्ट्राईक रेट वाढला. तुम्ही जे होते ते मायनसमध्ये गेले. हा पराभव तुम्हाला मान्य का होत नाही? आणि आतासुद्धा तुम्ही ह्या विधानसभेला बाहेरचे आलेले सर्वांना तिकीट देत आहेत. आता आमच्या जिल्ह्यापुरतं जर पाहिलं तर बाहेरच्या आलेल्या लोकांना तिकीट दिले तुम्ही. मग ते शिवसैनिकांनी काय करायचं हो? ते शिवसैनिक तुम्हाला आठवत नाहीत का आता? आणि म्हणून ही जी काही पॉलिसी, ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जो अजेंडा आहे हे लोक उद्धव ठाकरे साहेबांच्या ग्रुपचे सर्व लोक राबवत आहेत. आणि काही हे संजय राऊत सारखे जे काही लोक असतील ना, हे त्यांना भरीस घालत आहेत. आज अवस्था अशी आहे की कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्याशी संगनमत केल्याशिवाय, त्यांना विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही. एक मी जाहिरात दाखवतो इथे आपल्याला. निवडणुकीच्या कालावधीमध्ये जाहिरात सुरू आहे. या ठिकाणी ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहिरात केली जाते. या ठिकाणी शिवसेनेचा अजित पवारांचा फोटो दिसतोय. त्यावरती लिहिले लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिन्याला आणि म्हणजेच 18,000 रुपये वर्षाला असा उल्लेख त्यावरती करण्यात आलेला आहे. ह्या लाडक्या बहिणी तारून नेतील तुम्हाला ह्या वेळेला? तारून न्यायचं नाही, काही देऊन त्यांच्याकडून काही मिळवायचं नाही. परंतु एक आहे की ही जी योजना जेव्हा आम्ही आणली त्या टायमाला किती आगडोम झाला. तुम्ही लोकांना लाच देत आहेत, आमच्या महिलांना खरेदी करायचा प्रयत्न करतायत, अनेक आरोप झाले. अजून एक इथं ऑरेक्स सिटी, रेल्वे कोच फॅक्टरी, लॉजिस्टिक पार्क, नवीन रेल मार्ग, पैठणला मेगा फूड पार्क, मराठवाड्याच्या विकासाला चालना. ते म्हणत होते 4 कामं सांगा, पण त्यांचे तर बॅनर लागलेत भाऊ इकडे. या घोषणा आहेत, कामं कुठं झालेत? या घोषणा आहेत. ऑरेक्स सिटीमध्ये उद्योग येतात का? लॉजिस्टिक पार्क आहे ना का उद्योग येतात का? ऑरेक्स सिटीमध्ये उद्योग येतात का? एक आहे 20,000 कोटीचा उद्योग आले ना. उद्योग चालले तिकडे गुजरातला 5 लाख. यांच्याकडे काय माहिती आहे का? ठीक आहे, आम्ही बॅनर लावलंय, तुम्ही 2 बॅनर लावा ना. 2.5 वर्षात केलेल्या कामाचे 2 बॅनर तर लावा. जनतेच्या मनामध्ये बोलतोय आम्ही, खोटं बोलतोय? आम्ही जी कामं केलीत ना ती जनतेच्या मनामध्ये ते जनतेच्या मनात. त्याची जाहिरात आणि प्रसिद्धी करण्याची आम्हाला गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, जनताच्या दरबारात गेल्यानंतर जनता ज्यांना जाब विचारते. एका खिशात 1,500 रुपये टाकतात, दुसऱ्या खिशातून महागाई वाढून काढून घेतात. आम्ही आता काय माहिती का, ती योजना जी पॉप्युलर झाली ना, आता यांचे डोळे उघडले. अरे हे लगडा सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ना, आता हे यांच्याकडे टर्न होणार. आता ते घोषणा करायला लागले. आता कसं? अरे बाबा, बहिणी निवडणुकीच्या वेळेस लाडक्या झाल्या, याच्या आधी कधी नाही. आता कशाला घोषणा करतात? ठीक आहे, आमच्या लाडक्या आहेत ना त्या. बहिणींना लाडकं म्हणायचं, बहीण लाडकीच असते, त्याला काही वेगळं असं लाडकं पण देण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाची बहिणी लाडकी असते. आणि 1,500 रुपयात मित्रा, प्रेम विकत घेतात. आम्ही तर 3,000 रुपयाची घोषणा केली. कशाला करता ती घोषणा? ती तरी आता आमची पाऊट करतात काय घोषणा? तुमची 3,000 घोषणा केली ती. बघा आता कसा ट्रिमेंडस चेंज दिसतोय तुम्हाला. तुम्हाला वाटतं ना चेंज येईल भाजपच्यामुळे? तुम्ही मान्य केलं ही आमची गोष्ट योग्य होती. सगळ्यात आधी हा मुद्दा खोडला. एका खिशात 1,500 द्यायचे, दुसरं गॅसचे रेट वाढवायचे, डिझेल पेट्रोलचे महागाई वाढवायची. आज धान्य महागाईकडे सरकारचं लक्ष नाही. एक हे सगळं सगळ्यांना माहिती. काय माहिती, हे सवय झालेली, खोटं बोलण्याची जी सवय एकदा झाली माणसाला तर करतो. 1500ची योजना आणली, टीका केली. आता त्यांना जेव्हा कळालं इफेक्ट त्याचा चांगला व्हायला लागला,
आता हे घोषणा करायला तुमच्याकडे बजेट नव्हतं ना, तुम्ही म्हणलं होतं ना की आम्ही सगळा खजिना लुटवायला लागलो, तर लुटू द्या ना आम्हाला, तुम्हाला काय पोटदुखी होत होती. आता त्यांनी ती घोषणा केली की भाऊ आम्ही 3,000 देणार आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आणि उभाटाच्या घोषणेवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही, हे प्रॅक्टिकल आहे. दुसरी गोष्ट आहे, आता गॅसच्या किमती वाढल्या, हे वाढल्या असं जे सांगायचा प्रयत्न करतोय ना, या किमती या कधी वाढतात कधी कमी होतात तो भाग वेगळा आहे. परंतु 3 गॅस सिलेंडर आम्ही दिले का नाही, फ्री दिले का नाही, महिलांना अर्धा तिकीट दिलं का नाही, वयोवृद्धाला फ्री पासेस दिलेत का नाही, मुलांना शिक्षणासाठी आम्ही सुविधा केल्यात का नाही, या सगळ्या कामं गोष्टी सांगतात बऱ्यापैकी. शिरसाट साहेब कामं सांगतात. ते म्हणले की भाजप ही घर फोडणारी पार्टी आहे. अहो, घर फोडणारी पार्टी भाजप असूच शकत नाही. भाजी ही विश्वातली नंबर 1 ची मोठी पार्टी आहे. भाजपमध्ये लोक आकर्षित येऊन येतात. भारतीय कोणी फोडलं, शिवसेना कोणी फोडली, हे मुंडे साहेबांचं घर कोणी फोडलं, यांच्या सिल्वर ओकनी. कोण? शरद पवारांनी घर फोडलं आणि धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेऊन गेले. ते घर शरद पवारांनी फोडलेलं आहे, भाजपने नाही फोडलं. शिवसेना काय शिवसेनेला आम्ही कुठं फोडलं? यांनी आता खुलासा केलेला आहे, यांनी खुलासा केलेला आहे की हिंदुत्व सोडलं या उद्धव ठाकरे सेनेनी, म्हणून आम्ही सोडून बाजूला झालो, हे त्यांनी मान्य केलेलं एक आहे. आहे, शिवसेनेला कोणी फोडू शकत नाही, कुणाची ती ताकदही नाही. शिवसेना जेव्हा निघाली त्याने उठाव केला, त्यांनी शिवसेना प्रमुखाला सोडलं नाही, त्यांनी धनुष्यबाण सोडला नाही, त्यांनी पक्षाचं नाव सोडलं नाही. म्हणून आमची जी शिवसेना आहे ना, ती शिवसेना प्रमुखांची, आणि आम्ही त्यांच्याच नाव घेऊन आजही आमचा पक्ष चालतोय. म्हणून बाळासाहेब ठाकरे आरोग्य दवाखाना जो काढला ना महाराष्ट्रात, 750 ठिकाणी काढलेला आहे. या समृद्धी महामार्गाला नाव द्यायचं काम आम्ही केले, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. आणि हे तैलचित्रसुद्धा हे सभागृहात लावू शकले नाही. त्या हिंदू हृदय सम्राटाचं तैलचित्र आम्ही सभागृहात लावलेलं आहे. कसला यांचा स्वाभिमान आला आहे. भाऊ ते म्हणतात आम्ही शिवसेना सोडली नाही, बाळासाहेब सोडले नाहीत, त्यांचे विचार सोडले नाहीत, धनुष्यबाण सुद्धा सोडला नाही. कारण सोडूच शकत नाही. बाळासाहेबांशिवाय यांचं राजकारणच होऊ शकत नाही. एकीकडे बाळासाहेबांना मोठेपण द्यायचं आणि त्यांच्या मुलाला त्रास द्यायचा ही यांची संस्कृती आहे. मग काय बाळासाहेबांचा मुलगाच आहे ना तो शेवटी, मग का तुम्ही बॅनरवर त्यांचा बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागताय? नरेंद्र मोदी तुम्हाला पुरे नाहीत? नरेंद्र मोदी तुम्हाला, अमित शहा पुरे नाहीत तुम्हाला? मग बाळासाहेबांच्या फोटोशिवाय तुमचं राजकारण, बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं राजकारण होऊ शकत नाही. तुम्हालाही हे माहीत आहे. फक्त उद्धव साहेबांना त्रास द्यायचा आणि बाळासाहेब त्यांच्या वडिलांना. काय लॉजिक आहे ना. अरे रे जा चला आम्ही पण येतो तिथं शरद पवार बरोबर जायला, तिथं सिल्वर ओकला आम्ही बी येतो, घालतो तिथेही मुजरे आम्ही. काय घेतात. अरे शिवसेना प्रमुखांनी जे काही सांगितलं तेवढं तर इम्प्लिमेंट करा. त्याच्या क्लिप आता सर्व फिरतायत. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जायचा वेळ आली, माझी पक्षाचा काँग्रेस होऊ देणार नाही, दुकान बंद करून टाकेल, माझा आदेश आहे, हे सांगणारे शिवसेना प्रमुख. आणि युती करा, बैठकावर बैठका, हे होती शिवसेना. सत्तेसाठी लाचार झाला ना एकदा माणूस. शिवसेना प्रमुखाचं वारंवार मी एक वाक्य सांगतोय, तुमचा जन्म सत्तेच्या खुर्चीसाठी झाला नाही, तुमच्यासाठी सत्तेच्या खुर्चीने जन्म घेतला पाहिजे, हे म्हणणारे बाळासाहेब होते. मी तेच म्हणतोय की बाळासाहेबांचे विचार फक्त बोलून चालत नाही, आचरणात आणायला पाहिजे. बाळासाहेबांचे जे विचार आहे ते आचरणात आणायला पाहिजे. करायला तर म्हणतात ना आम्ही आचरणात आणतोय, आम्ही काँग्रेससोबत गेलो नाही, आम्ही सत्तेच्या मागे धावलो नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काँग्रेससोबत युती केली, सत्तेसाठी केली, हे सगळं बोलतायत. कुठं सत्तेसाठी केली? सत्तेसाठी यांनी विचार सोडले बाळासाहेबांचे. सत्ते करताच यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. केला मुख्यमंत्री सर्वसामान्य शिवसैनिक केला का नाही? सत्ता त्यांना पाहिजे होती, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणून त्यांनी यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणून यांनी बाळासाहेबांच्या विचाराला सुद्धा तिलांजली या ठिकाणी दिली. उद्धव ठाकरेंनाही मुख्यमंत्री व्हायचं होतं, एकनाथ शिंदेनाही मुख्यमंत्री व्हायचं होतं, दोघांनाही मुख्यमंत्री होण्याच्या मनीषेतून ते इथं राहून पण झालं असतं ना, इथं राहून पण झालं असतं. गोडेले साहेब माझी महापौर आहात तुम्ही, आपण चॅनलवर बोलतोय आणि महाराष्ट्र ऐकतोय. आपल्या या त्या बाकीच्या एकाने तो वाट लावतोय रोज. तुमच्याकडून अपेक्षा अशी आहे की आपली असलेली इज्जत ही कायम राहिली पाहिजे. आणि म्हणून कसं झाले मुख्यमंत्री, का झाले, याचा इतिहासाचे साक्षीदार आम्ही आहोत. आणि म्हणून या सगळ्या साक्षीदारांशी बोलताना माझ्यासमोर असं जेव्हा बोलतात त्याला मला कीव येते. आम्ही आमदार असताना आम्हाला मातोश्रीवर किंवा वर्षावर जायला भेट मिळत नव्हती. गोडेले साहेबाला तर बिलकुलच नव्हती मिळत, आणि ते कधीतरी एखाद्या वेळेला गेले असतील, परंतु आम्ही तर
40 वर्ष त्या शिवसेना प्रमुखावर हे खरं आहे का? भेटायचेच नाहीत उद्धव साहेब? म्हणजे तुम्ही महापौर होतात किंवा शिवसेनेत मधला काळ बंडखोरी होईपर्यंतचा तुमच्या आणि उद्धव साहेबांची मातोश्रीवर किती वेळा भेट झाली? कदाचित त्यांना याची कल्पना असेल की आपल्याला सोडून जातात म्हणून 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 नाही नाही, मी तर हे जसं यांनी मान्य केलं की मी मातोश्रीवर कधी अधूनमधून जात होतो, परंतु मला ते भेट द्यायचे कारण मी निष्ठावान म्हणून जात होतो आणि त्यांना नाही मी निष्ठावान आहे त्यांना माहित होतं. मी म्हणून मला उद्धव साहेब भेटायचे. आता यांच्या बाबतीत कदाचित त्यांच्याकडे इंटेलिजन्स रिपोर्ट असतील, त्यांच्या गुप्तचर यंत्रणेत माहिती असेल की आपल्याला सोडून जाणार आहेत म्हणून यांना भेटत नसतील. गोडल साहेब, शिवसेना प्रमुखाची शपथ आहे, खरं सांगा ना प्लीज प्लीज. मी जेव्हा गेलो तेव्हा मला किती वेळा? नाही, मी कमीच जायचो. मी तर मान्य केलं. यांच्यासारखा मी सारखं जाण्याची मला आवश्यकता पण नाही. कारण भेटण्याच्या बाबतीत तुम्ही कोंडीत सापडताय. उद्धव साहेबांनी भेटण्याचं काय कारण? इथंच सगळं मिळत होतं, मग भेटण्याचं कारण काय? फक्त आशीर्वाद घ्यायचे तर खुर्चीचे आशीर्वाद आम्ही बाळासाहेबांचे घेतो. सुभाष देसाई साहेबांच्या गाडीमध्ये कधी बसले का बडा पालकमंत्र्यांच्या गाडीमध्ये पालकमंत्री होते ना ते. अहो ते भुमरे साहेबांना भेटून बसू द्यायचे नाही, शिरसाट साहेबांना बसू द्यायचे नाही, ते ह्यांना तरी बसू दिलं का हे मला विचारायचा प्रश्न. आम्ही त्या पदाचा सन्मान ठेवत होतो. असं दाटीवाटी करून मांडीवर मांडी ठेवून बसण्याची कधीच वेळ आली नाही. पालकमंत्री पद हे मोठं असतं, ते शिवसेनेचे नेते होते, त्याचा सन्मान आम्ही ठेवला, त्या पदाची गनिमा आम्ही ठेवली. कदाचित त्यांना त्या पदाचा आदर नसेल. देवेंद्रजी नेते अहो साहेब, ह्यांना नेते होते तर नेत्यांबरोबर बसायचा, शहराच्या बद्दल विकासाबद्दल हे ना बसवायचे पण नाही. यांचे बसण्याची वेळ आहे. बैठकीत जेव्हा बसण्याची वेळ असायची तेव्हा आम्ही बसत होतो. माहिती का, खोटं बोलायचं, रिटर्न बोलायचा प्रयत्न करतायत बिचारे, त्यांचा काही दोष नाही. ज्या त्यांना भेटलेले नाहीत उद्धव ठाकरे. हे पक्षात आहेत, त्यांना असं बोलावंच लागेल. त्यांच्या ठिकाणी मी असो तर असंच बोलले असं असेच उत्तर दिले असते. शिवसेनेत किती वर्ष गेली साहेब तुमचे? माझी आता 38 वर्ष होत गेलेली. 38 वर्षात उद्धव साहेबांच्या किती भेटी झाल्या? उद्धव साहेबाच्या तर सोडा, उद्धव साहेबाच्या कमी झाल्या, माझ्या शिवसेना प्रमुखाच्या जास्त झाल्या. शिवसेना प्रमुखाला आम्ही दंगलीच्या काळामध्ये 86 ते 89 आम्ही दर आठवड्यातून एक वेळ का होईना शिवसेना प्रमुखाबरोबर राहायचं. आणि शिवसेना प्रमुख होते. ते आलेल्याला भेटायचे, बोलायचे. आणि उद्धव साहेब स्वतः म्हणतात, अरे तुम्ही माझे शिवसैनिक नाही आहे, तुम्ही शिवसेना प्रमुखाचे सहकारी आहात. हा सन्मान त्यांनी काही काळ दिला, परंतु जसं जसं राजकारण टर्न होत गेलं तसं त्यांची भाषा बदलत गेली. त्यांनी भेटणं कमी करून टाकलं, बोलणं कमी करून टाकलं. आणि मग आता कसं त्यांना थोडंसं साईड ट्रॅक करायचा हा त्यांचा, आमच्यासाठीच नव्हे सगळ्यांसाठी हा प्रयत्न आहे. आता तुम्ही पाहिलं असेल, उठाव झाल्यानंतर अनेक लोकांना शिवसेनेत तिथं घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मग स्वतः उद्धव साहेब यायचे, मग ते शिवबंधन बांधायचे, मग सगळ्याला भेटायचे, त्यांचे फोटो यायचे. काही दिवस हे चाललं, आता बंद झालं ते. आता पुन्हा तीच परिस्थिती झाली. आता उद्धव साहेब जरी संभाजीनगरला आले ना तर नंदू घोडेलेला भेटतील अशातला काही प्रश्न नाही. साहेब जे म्हटले शिरसाट साहेब, उठाव झाला, हे उठावनं हे बंड होतं, तर शिवसेनेच्या विरुद्ध हे बंड होतं. आणि राहिला प्रश्न उद्धव साहेबांना भेटण्याचा, उद्धव साहेबांना दूरदृष्टी आहे. त्यांना दूरचं दिसत होतं की आपल्याला उद्धव साहेब जे ना काय करणार आहे, म्हणून त्यांनी टाळलं असेल. त्यांची दूरदृष्टी होती, ते दुरून पाहतात नंदू घोडेले काय करतात, म्हणून आता त्यांना यांना भेटायची गरज नाही. आणि आम्ही बंडच केलं. उठाव आणि बंड हा एकत्रित शब्द येतो आणि आम्ही बंड केलंच. एका दुसऱ्या मुद्द्याकडे मी तुमचं लक्ष वळवू इच्छितो. काही दिवसांपूर्वी तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की औरंगजेबाची कबर ह्या शहरात नको आम्हाला, ती इथून काढून टाका, बाहेर नेऊन टाका. नाही, आता मी म्हणलो होतो, परंतु आता घोडेले साहेब आता म्हणतात की राहू द्या. आता आम्ही काय करणार ना, राहू द्यायची. सत्ता यांची, सगळं यांचं, नुसती घोषणा केली, काढू का शकले नाही? काढून टाका ना, काढून टाकायला पाहिजे. हरकत नाही तुमची. काय हरकत आहे आमची? यांनी काढून टाकायला पाहिजे. सत्ता यांची होती ना, नुसती घोषणा काय करता? काढून टाकायला पाहिजे होते तरच यांना मानलं असतं. घोडेले साहेब, तुम्ही 2 स्टेटमेंट केलेले आहेत. एक, एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, एमआयएमची तुमचा काही संबंध नाही. आणि दुसरी, औरंगजेबाची कबर ही काढून टाकली पाहिजे असं तुमचं स्पष्ट मत आहे, बरोबर? सत्ता तुमची आहे, तुम्ही घोषणा करू नका, काढून टाका. आपण जर यांच्या मनात असेल तर यांनी काढून दाखवावी. आपण आता ही आचारसंहिता संपली की तुम्हाला मी बरोबर घेऊन जातो. मी जी आणि म्हटलं आपण ना, या मुख्यमंत्री आचारसंहिता नसताना का नाही केलं यांनी? नुसती घोषणा का केली? काढून दाखवा ना, हिम्मत आहे, काढून दाखवा. मग आचारसंहिता तुमची सत्ता आहे. संपली पोलीस की यांना- संरक्षणात फिरतात साहेब, इतके पोलीस आहेत, काढून दाखवा. यांच्या नेत्यांना घेऊन मी
मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि ते आपण कबर काढायचा प्रयत्न करणार, कारण की यांचा आमचे आम्हाला full मुख्यमंत्री support असणार आहे, हे आले आमच्याकडे तर आहे. आम्हाला स्वागत आहे. त्यांच्याकडे जा. हा, आमचे मुख्यमंत्री असणार आहे. बरं, दुसरा मुद्दा निवडणुकीच्यानंतर. साहेब, MIDCची आपल्याकडे दुरावस्था असल्याचं सांगितलं जातं बऱ्याचदा. खूप मोठ्या प्रमाणात जागा ॲक्वेअर करून ठेवलेली आहे, मात्र उद्योग येत नाहीत. आता किर्लोस्कर टोयोटाचा प्रोजेक्ट आलेला आहे, मात्र तरीसुद्धा हजारो एकर जमीन अजूनही आपल्याकडे उपलब्ध आहे, जिथे उद्योगांची अपेक्षा आहे. नाही, आता एक लक्षात घ्या की 52,000 कोटी जवळपास याचे आता MOU साईन झालेले आहेत आणि जागेवर त्यांना त्यांच्या हँडओव्हरसुद्धा झालेले आहेत. आता जे काही कामं सुरू होणार आहेत ना, ते अत्यंत प्रचंड आहे. आणि छोट्या छोट्या इंडस्ट्रीज जे येणार आहेत त्यांना लागणारे सपोर्टिंग इंडस्ट्रीज, त्यासाठी सुद्धा सर्व जागा गेलेल्या आहेत. या 2 वर्षामध्ये या शहराचा कायापालट होणार आहे. एवढे जेव्हा कंपनी टोयोटोसारखी, किर्लोस्करसारखी आणखीन 4-5 कंपनी जेव्हा येतील ना, एक बजाज होती, त्या बजाजमुळं शहराचा कायापालट झाला. तर एवढ्या मोठ्या कंपन्या आल्यानंतर जवळपास 51,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि जेव्हा 51,000 रोजगार साहेब, हे अत्यंत MIDCचं भव्य दिव्य चित्र सांगतात, मात्र आदित्य सांगतो की यामुळं या शहराची ग्रोथ होणार आहे. एक नवीन शहर या कांचनवाडी नक्षत्रवाडी हा जो भाग आहे इथं होईल आणि या शहराची व्याप्ती वाढणार आहे. म्हणून हे शहर आता जे पूर्वी होतं हे आशिया खंडातलं सर्वात जास्त डेव्हलप होणारं शहर हे होणार आहे. मात्र आदित्य ठाकरे सातत्याने आरोप करतायत की तुमचे माननीय नेते नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्ट्रातले अनेक प्रोजेक्ट गुजरातला पळवले, महाराष्ट्राचं नुकसान केलं आणि गुजरातचं भलं केलं. हे काय यांना दुसरा विषय नाही आहे. उठसूट गुजरात, मुंबई गुजरातला पळवून नेणार, मुंबईला गुजरातमध्ये नेणार, अशा प्रकारच्या वल्गना करणं हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं हे आता सवय झालेली आहे. आत्ताच शिरसाट साहेबांनी सांगितलं की शहरामध्ये एक अँकर प्रोजेक्ट 20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट असलेला टोयोटो किर्लोस्करचा प्रोजेक्ट आज शहरामध्ये येतोय आणि शहर हे आज पूर्ण महाराष्ट्राचं केंद्रबिंदू उद्योग क्षेत्राचं राहणार आहे. कारण मुंबई आणि पुणे ह्याला संपूर्ण आता सॅग्रिगेट झालेलं आहे. तिथे आता वाढ होण्यासाठी काही आपल्याला संधी नाही आहे. त्यामुळे संभाजीनगर हे मॅपवर सगळ्यात पुढे आलेलं आहे. याचं श्रेय मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देतो, कारण जपानमध्ये जाऊन त्यांनी हा MOU साईन केलेला होता, त्यांच्याकडनं आश्वासन घेतलं होतं. यांनी दोघांनी ठरवून घ्यावं श्रेय कोणाचं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे की शिंदे साहेबांचं आहे. सरकार, मग तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब बोलले म्हणून मला शंका वाटायला लागली. एक दुसरी गोष्ट, जपानला ठीक आहे, तो हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही, परंतु 5 लाख लोकांना मागच्या काळामध्ये रोजगार मिळणार होते, असे उद्योग या महाराष्ट्रात येणार होते. परंतु साहेब, हे श्रेय कुणाचं, फडणवीस की एकनाथ शिंदे? हे महायुतीचं श्रेय आहे. महायुतीचं श्रेय आहे आणि महायुतीने केलेल्या कामाचा हा परिणाम आहे. म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा या सर्वांना आम्ही श्रेय देतो. आम्ही एकाचं श्रेय नाही, हे सर्वांचं श्रेय आहे. दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, यांना आमचे जे उभाटाचे नेते जे आहेत ते आम्ही त्यांना गुजरातचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नेमलेले आहे. म्हणून ते नेहमी गुजरातचा उल्लेख करत असतात आणि गुजरातकडे लोकांनी जावं अशी त्यांची कल्पना असते. तुमच्यावर आणखी एक आरोप सध्या सातत्याने होतोय. तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय की सिल्वर ओकच्या सांगतीला बसले म्हणून आम्ही निघून आलो, काँग्रेसच्या सोबत गेलो, निघून आलो. आता दबक्या आवाजात चर्चा अशी आहे की या निवडणुकीनंतर जर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री नाही केलं तर ते शरद पवारांसोबत जाऊ शकतात. नाही, असं काही होणार नाही. अशी कोणतीही दबक्या आवाजात नाही, मोठ्या आवाजात सुद्धा नाही. यांना सगळं माहिती आहे काय होणार आहे, म्हणून यांनी नेहमीच ते राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे जी आहे सध्या घड्याळवाली, त्यांना नेहमीच दाबण्याचा प्रयत्न केला. यांनाही माहिती आहे की निवडणुकीनंतर काय होणार आहे. मग हे जरी मान्य करत नसले तरी उद्धव ठाकरे साहेबांना सोडणार आहे. वस्तुस्थिती शरद पवारांची तुतारीच आहे. शरद पवारांची तुतारी मी घड्याळच्या बाबतीत बोललो नाही. म्हणजे तुम्हाला काय भविष्यामध्ये शरद पवार साहेब सुद्धा जातील का? साहेब महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि मला वाटतं त्यांना एक चांगली एक वाक्यता आहे. त्यांचा प्रश्न काय आहे की जर मुख्यमंत्री केल्यानंतर तुम्ही शरद पवार साहेबांवर जाणार का? तर मग एक तर शरद पवार साहेब आमच्याकडे येतील किंवा आम्ही त्यांच्याकडे जातील. आता शरद पवार साहेब यांना, आता शरद पवार हे जरी आले तरी शरद पवार साहेब यांना घेणार नाही. अरे बापरे, बघा क्लिअर झाला तुमचा विषय. आम्ही कुठे जाणार नाही. महायुतीचं सरकार येणार आणि प्रामुख्याने आम्ही चांगलं. बोराडकर साहेब, हो, इकडून या, इकडून या, इकडून या, इकडून या.
बसा खाली बसा. तर बोराळकर साहेब, आता तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. मुख्यमंत्री कोण होणार, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? महायुतीचा मुख्यमंत्री होणार. तो कोण असेल? बघा, मी माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावं अशी माझी प्रांजळ अपेक्षा आहे आणि इच्छा आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावे अशी माझी इच्छा आहे. पण महायुतीचाच मुख्यमंत्री होईल एवढं मी सांगतो. शिरसाट साहेब, मुख्यमंत्री कोण होणार हे आम्ही ठरवणारे कोणी नाही आहेत. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला असं वाटत असतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, परंतु हा निर्णय वरिष्ठ नेते जे आहेत, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील आणि त्यांच्यापेक्षाही वरिष्ठ नेते हे सर्व एकत्रितपणे घेतील. म्हणून मुख्यमंत्री पदाची चर्चा आमच्यात होत नाही. आम्ही कोण मुख्यमंत्री होणार आहे हे सुद्धा सांगू शकत नाही. मनामध्ये आम्हाला प्रत्येकाला वाटतं की आमच्या पक्षाचा झाला पाहिजे, परंतु मनाला वाटून चालत नाही. निर्णय घेणारे वरिष्ठ आमचे बसलेले आहेत. तर अशा पद्धतीनं मुख्यमंत्री पदाचं कोडं जे आहे ते बाकी राहिलेलं आहे. मात्र या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर शहरातली आजची चर्चा ही घमासान पद्धतीनं पार पडलेली आहे. या सगळ्या नेत्यांनी आपापले मुद्दे मांडलेले आहेत आणि आपला पक्ष कसा श्रेष्ठ हे दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.